नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघत आहे स्टँडर्ड 10 सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा लेसन नंबर 6 दॅट इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। या लेसनचा पार्ट 1 आपण ऑलरेडी बघितलेला आहे। हा आहे पार्ट 2 आणि जर तुम्हाला पार्ट 1 किंवा क्लास 10 चे इतर व्हिडिओ जर बघायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तुम्ही आम्हाला फेसबुकवर किंवा ब्लॉगस्पॉटवर जाऊन सुद्धा संपर्क करू शकता किंवा आमचे व्हिडिओ बघू शकता। चला सुरुवात करूया। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, पेज नंबर 75 च्या समोरचा आता आपल्याला इथं बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, लाईट ज्यावेळेस रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम मध्ये होतो त्यावेळेस तो कशा प्रकारे बेंड होतो आणि डेन्सर टू रेअर मध्ये होतो तो कशा प्रकारे बेंड होतो। सर्वात अगोदर आपण समजून घेऊया की रेअर मीडियम म्हणजे काय। ज्यावेळेस एखाद्या मीडियमचे जर मॉलिक्यूल जर दूर दूर असतील तर त्याला आपण रेअर मीडियम म्हणणार। ठीक आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी कशी असेल, तिथं त्याची डेन्सिटी कमी असेल। डेन्सर मीडियम म्हणजे काय, एखाद्या मीडियमचे पार्टिकल किंवा त्याचे मॉलिक्यूल जर जवळ जवळ असतील, खूप जवळ, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणणार डेन्सर मीडियम। ठीक आहे, ह्या दोन गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे। ज्यावेळेस रेअर मीडियम मधून ज्यावेळेस लाईट डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतो त्यावेळेस तो बेंड होतो टुवर्ड द नॉर्मल, म्हणजे नॉर्मल कडे तो काय होतो, बेंड होतो। बरोबर आहे, ही एक गोष्ट महत्त्वाची ध्यानात ठेवा। आणि ज्यावेळेस तो डेन्सर मीडियम टू द रेअर मीडियम कडे ट्रान्सफर होतो, म्हणजे डेन्सर टू द रेअर, त्यावेळेस तो काय होतो, बेंड्स होतो। ठीक आहे, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे तो नॉर्मल पासून कसा जातो, दूर जातो। ठीक आहे, या दोन गोष्टी समजल्या। त्यानंतर तिसरा एक आहे, त्याच्यामध्ये रेअर टू डेन्सर मध्ये जातात, ठीक आहे, किंवा डेन्सर टू रेअर मध्ये जातात त्यावेळेस जर अँगल ऑफ इन्सिडन्स जर 0 असेल तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा 0 असतो। हे एक महत्त्वाचा पॉइंट तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचा आहे। चला, त्यानंतर कॅन यू टेल आपल्याला दिलेला आहे पेज नंबर 76 वर। पेज नंबर बघा मित्रांनो 76 आहे, त्याच्यावर आपल्याला एक कॅन यू टेल, तिथे एक प्रश्न विचारलेला आहे। हॅव यू सीन द mirage which is and the illusion of the appearance of the water on a hot road or in a desert। बघा मित्रांनो, आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे। तर बघा मित्रांनो, वाळवंटामध्ये किंवा एखाद्या गरम रोडवर तुम्हाला असं कधी दिसलंय का, असं पाणी साचल्यावानी? ठीक आहे, असं का होते पाणी साचल्यावानी, म्हणजे काय आहे की एखादी जर वस्तू असेल तिथं तर त्याची इन्व्हर्टेड इमेज म्हणजे उलटी इमेज आपल्याला तिथं दिसते, जसं की पाण्यामध्ये दिसते तशी। असं का होते? तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण मिरेज म्हणजे काय बघा। द लाईट रेज coming from the distance object appear to be coming from the image of the object inside the ground, this is called the mirage। म्हणजे आपल्याला असं वाटते की जी इमेज आपल्याकडे येत आहे किंवा दिसत आहे तिचे जे काही रेज आहे, ठीक आहे, त्याच्यापासून जे येत आहेत, आपल्याला असं वाटते की जी जमिनीमध्ये इमेज आहे त्यापासून येत आहेत। ठीक आहे, असं आपल्याला तिथं दिसते, याला आपण काय म्हणत असतो, मिरेज असं म्हणत असतो। असं का होते सर्वात अगोदर बघा मित्रांनो, आपल्या डोळ्यांना अशी सवय पडलेली आहे किंवा आपल्याला असं माहित आहे की एखादी वस्तू दिसते याचा अर्थ काय असतो की त्याच्यामधून जे काही रे निघलेले आहेत, जे काही रिफ्लेक्ट झालेले आहेत, आपल्याला असं वाटते की ते स्ट्रेट ट्रॅव्हल करतात। बघा, आपल्याला काय आहे, एखादी वस्तू दिसते याचा अर्थ काय, ती वस्तू आपल्या समोर आहे एवढं आपल्याला समजते। ठीक आहे, समोर आहे त्यावेळेस ती दिसते, अन्यथा ती दिसणार नाही। आपल्या डोळ्याला असा भास होतो। बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे जमिनीवर जी एअर असते, जमिनीच्या लागून ती हॉट असते, हॉट सरफेस आहे, म्हणजे तिथली एअर सुद्धा कशी असेल, हॉट असेल। बरोबर आहे, आणि जसं जसं आपण पृथ्वीपासून दूर जाणार काही अंतरापर्यंत तर तिथली एअर कशी होणार, कोल्ड एअर असणार। ठीक आहे, हॉट एअर आणि कोल्ड एअर, त्याच्यामुळे काय होईल, जी एअरची जी डेन्सिटी आहे, ठीक आहे, डेन्सिटी ती कशी होणार, चेंज होणार। म्हणजे एअरची डेन्सिटी चेंज झाली म्हणजे तिथं हॉट एअर आहे, म्हणजे त्याचे मॉलिक्यूल दूर दूर आहेत, म्हणजे इथं आपण म्हणणार हे काय आहे, रेअर मीडियम आहे। हे कोणतं मीडियम आहे, तर याला म्हणणार आपण रेअरर मीडियम। इथं कोणतं म्हणणार आपण, याला रेअरर मीडियम म्हणणार। आणि कोल्ड एअर आहे म्हणजे डेन्सिटी तिथं कशी आहे, जास्त आहे, म्हणजे याला म्हणणार आपण डेन्सर मीडियम। याला काय म्हणणार आपण, डेन्सर मीडियम। आता मीडियम चेंज झाले, त्याच्यामुळे काय होईल, ज्या वेळेस हा लाईट अशा प्रकारे ट्रॅव्हल करेल तो काय होईल, रेअर मीडियम टू डेन्सर मध्ये जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील। डेन्सर मीडियम बघा, इथं वरती हवा थंडी आहे, म्हणजे तो डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये येईल। बरोबर आहे, आणि येताना काय होईल, तो त्याचं रिफ्रॅक्शन होईल।
त्याचं रिफ्रॅक्शन होईल. तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल, ज्यावेळेस आपण वरतून खाली येतो, ठीक आहे, ज्यावेळेस आपण वरतून खाली येतो त्यावेळेस जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, ठीक आहे, तो काय होतो, चेंज होतो किंवा इन्क्रीज होतो. चेंज होतो ते तर माहित आहे, पण काय होतो, तो इन्क्रीज होतो. त्याच्यामुळे काय होते, आपल्याला असं वाटते, इथून जर आपण बघत असेल तर आपल्याला असं वाटते की ती इमेज आपल्याला स्ट्रेट दिसत आहे, ठीक आहे, आपल्याला काय वाटते ही स्ट्रेट दिसत आहे, पण ऍक्च्युअली ती तशी नसते. ती इल्युजनमुळे किंवा त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो त्याच्यामुळे, किंवा जे लाईट रेज आहेत त्याच्या रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला असं वाटते की ती ऑब्जेक्ट इथं असेल आणि आपल्याला ती इन्व्हर्टेड दिसते. ठीक आहे, ह्या गोष्टी याला आपण काय म्हणत असतो, मिराज असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, हॅव यू सीन द ऑब्जेक्ट बियॉन्ड द अँड अबोव्ह द होली फायर appearing to be shaking, why does this happen? तर मित्रांनो, कधी तुम्ही होळी बघितली, होळीच्या वेळेस तुम्हाला एखादा होळीच्या पलीकडे किंवा त्याच्या बाजूला जर एखादा वस्तू असेल तर ती तुम्हाला हालताना दिसते, असं का होते? तर बघा मित्रांनो, होय आपण ते पाहिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, होळीच्या फायरमुळे, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते, जी एअर आहे ती आजूबाजूची तिचं टेम्परेचर चेंज होते आणि टेम्परेचर चेंज झाल्यामुळे, ठीक आहे, टेम्परेचर चेंज झाल्यामुळे तिची घनता चेंज होते, तिची जी डेन्सिटी आहे ती चेंज होते. आणि डेन्सिटी जर चेंज झाली तर ठीक आहे, तर काय होईल, डेन्सिटी जर चेंज झाली तर जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, ठीक आहे, त्याचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो सुद्धा चेंज होतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाल्यामुळे, ठीक आहे, तर आपल्याला असं वाटते की ती वस्तू काय आहे, शेकिंग करत आहे, हालचाल करत आहे. ठीक आहे, समजले मित्रांनो, कशामुळे होते, ड्यू टू दॅट चेंज इन अ टेम्परेचर. टेम्परेचर चेंज झालं त्याच्यामुळे डेन्सिटी चेंज होते, डेन्सिटी चेंज झाली त्याच्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो. तर या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवाव्या लागतील. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. बघा मित्रांनो, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणजे त्याला आपण, तुम्हाला तारे बघितले असतील, तारे कधी तुम्ही त्याची तुम्ही लुकलुकताना त्याला कधी तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याचं कारण काय असते, तर बघा मित्रांनो, द इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक कंडिशन म्हणजे जी आपली ॲटमॉस्फिअर आहे त्याची जी कंडिशन आहे, मग त्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज होते, टेम्परेचर चेंज झाल्यामुळे डेन्सिटी चेंज होते एअरची, आणि एअरची डेन्सिटी चेंज झाल्यामुळे जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो चेंज होतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाल्यामुळं आपल्याला असे वाटतं की जे स्टार आहेत ते ट्विंकलिंग करत आहेत, म्हणजे ते लुकलुकत आहेत. तर बघा मित्रांनो, जसं आपण वरतून जसं जसं खाली येणार तसं तसं जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो वाढत जातो, तो इन्क्रीज होत राहतो. म्हणजे स्टार बघा इथं आहे, ठीक आहे, पण ज्यावेळेस त्याचा रेज आपल्याला अशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेस तो काय होतो, थोडा बेंड होत जातो, ठीक आहे, असा बेंड होत जातो. आणि बेंड होत गेल्यामुळे, ठीक आहे, ज्यावेळेस आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की तो स्ट्रेट आहे. आपल्याला हे तर माहित आहे की कुठलीही गोष्ट दिसते याचा अर्थ ती स्ट्रेट आहे, पण आपल्याला असं वाटते की ती स्ट्रेट आहे म्हणजे थोडी वरती असेल, अशा प्रकारे आपल्याला तो इथं नेहमी दिसत असतो. बाजू चित्रामध्ये बघा, द इफेक्ट ऑफ द ॲटमॉस्फेरिक डिफ्रॅक्शन. आता बघा, हा ऍक्च्युअली बघा इथं आपल्या हा काय आहे, इथं एक प्लॅनेट आहे किंवा सन आहे, सपोज तो इथं आहे, ठीक आहे, आणि याच्यापासून जो रेज निघलेला तो अशा प्रकारे निघलेला आहे, ठीक आहे. आणि जसा तो ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर झाला त्यावेळेस काय होईल, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो, ठीक आहे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द एअर. इथं एअर प्रेझेन्स आहे त्याच्यामुळे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो आणि तो काय होतो, त्याचं रिफ्रॅक्शन होते आणि थोडा बेंड होतो अशा प्रकारे. पुन्हा तो इथं आला, पुन्हा इथं तो बेंड होतो अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे तो आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो, ठीक आहे. पण आपल्याला तो स्ट्रेट दिसतो, आपल्याला माहिती आहे कुठलीही गोष्ट दिसते याचा अर्थ तो स्ट्रेट आहे, आपण पाहता इकडे, ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की तो प्लॅनेट किंवा तो स्टार इथे आहे, कुठं आहे, तो इथं आहे, आपल्याला असं ते वाटत असते, ठीक आहे. ही एक स्थिती आहे, ते आपल्याला नेहमी वाटत असते. तर बघा मित्रांनो, हे कशामुळे होते तुम्हाला माहित आहे की आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीवर येताना बघा टेम्परेचर जे आहे कमी होत जाते, ठीक आहे, कमी होत जाते. म्हणजे पृथ्वीवर सुरुवातीला टेम्परेचर कमी असते आणि जसं आपण पृथ्वीच्या बाहेर जाणार, म्हणजे त्याच्या ॲटमॉस्फिअरच्या बाहेर जाणार, तर टेम्परेचर काय होत जाते, वाढत जाते, टेम्परेचर वाढत जाते, ठीक आहे, टेम्परेचर काय होत जाते, वाढत जाते, ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे आपल्याला ह्या कंडिशन इथं आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर बघा, डिस्पर्शन ऑफ लाईट आपल्याला इथं शिकायचं आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू द इट्स
component color while passing through a medium is called the dispersion of light. म्हणजे एखाद्या मीडियम मधून ज्यावेळेस लाईट पास होतो, ठीक आहे, त्याला आपण स्प्लिट करतो. तर स्प्लिट होतो into 7 डिफरंट कलर. म्हणजे व्हाईट लाईट ज्यावेळेस एखाद्या मीडियम मधून ट्रान्सफर होतो तो 7 वेगवेगळ्या कलर मध्ये स्प्लिट होतो, सेपरेट होतो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिस्पर्शन ऑफ लाईट. आता ते 7 कलर कोणकोणते आहेत? ते आहेत व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो अँड ऑरेंज आणि रेड. ठीक आहे, हे ते कलर आहेत. ते तुम्हाला दिसेल की एक व्हाईट लाईट आहे किंवा सनलाईट आहे, ती ज्यावेळेस या प्रिझमवर पडली ती थोडी बेंड झाली. ऍक्च्युअली ती असं जायला पाहिजे पण ती बेंड झाली आणि तिचं डिस्पर्शन झालं. ती 7 वेगवेगळ्या कलर मध्ये काय झालेली आहे, सेपरेट झालेली आहे. ते कलर कोणते आहेत तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ते आपल्याला कलर 7 कलर दिसतात. ठीक आहे, आणि जर हेच रिफ्रॅक्शन, हेच डिस्पर्शन जर ऍटमॉस्फिअर मध्ये झालं तर आपल्याला रेनबो दिसतो. काय दिसतो? रेनबो. बघा, रेनबो कधी पण आपल्याला रेनी सीझन मध्ये दिसतो. एखाद्या वेळेस पाऊस जर पडला तर त्यावेळेस दिसतो, कारण ऍटमॉस्फिअर मध्ये पाण्याचे ड्रॉपलेट असतात. ठीक आहे, आणि त्याच्यावर ज्यावेळेस सनलाईट पडतो इट ऍक्ट ऍज अ प्रिझम, आणि ते ड्रॉपलेट असतात ते ऍज अ प्रिझम मधून काम करतात, ऍज अ प्रिझम म्हणून काय करतात, काम करतात. त्याच्यामुळे आपल्याला रेनबो दिसतो. ठीक आहे, तर लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट काय आहे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची सर्वात महत्वाची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे वेव्हलेंग्थ. ती काय आहे, वेव्हलेंग्थ. ठीक आहे, आणि आपले जे डोळे आहेत ते फक्त 400 ते 700 नॅनोमीटर वेव्हलेंग्थला काय करतात, सेन्सिटिव्ह करू शकतात किंवा सेन्स करू शकतात. म्हणजे जी काही वेव्हलेंग्थ आहेत 400 ते 700, याच्यामध्ये जे काही लाईट असतात या वेव्हलेंग्थ मध्ये, त्यालाच आपण काय करू शकतो, त्यालाच फक्त आपण संवेदना देऊ शकतो किंवा आपले डोळे फक्त त्यांनाच ओळखू शकतात सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, आता जी रेड लाईट असते हॅज अ मॅक्झिमम वेव्हलेंग्थ नियर अबाउट 700 नॅनोमीटर. आता जी रेड लाईट आहे याला सर्वात जास्त वेव्हलेंग्थ आहे ती म्हणजे नियर अबाउट 700 नॅनोमीटर. आणि जी व्हायलेट आहे त्याला सर्वात कमी आहे ती म्हणजे नियर अबाउट 400 नॅनोमीटर. इथे तुम्हाला दिसेल की सर्वात जो खालचा कलर आहे व्हायलेट, याला सर्वात कमी काय वेव्हलेंग्थ आहे. जसं जसं आपण वर जाणार तसं त्याची वेव्हलेंग्थ आहे ती इन्क्रीज होत जाणार. ठीक आहे, ध्यानात ठेवा. व्हॅक्यूम बघा, व्हॅक्यूम मध्ये जर बघितलं आपण तर लाईट ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इज द सेम. म्हणजे या सर्व जे लाईट असतात सगळ्या लाईटची जी फ्रिक्वेन्सीज असतात ती सेम असतात. कशामध्ये? व्हॅक्यूम मध्ये. ही एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम इज डिफरंट फॉर द डिफरंट कलर. म्हणजे कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, वेगळा असतो फॉर डिफरंट कलर. म्हणजे वेगळ्या कलर साठी वेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर अ सेम मीडियम. मीडियम जरी सेम असलं, सारखं असलं, तर कलर चेंज झाला तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होत असतो, तिथं चेंज होत असतो. व्हेन द लाईट कमिंग फ्रॉम द सन थ्रू द एअर इट एंटर एनी रिफ्रॅक्टिव्ह मीडियम इट इमर्ज ॲज अ स्पेक्ट्रम. एस पाहिजे, स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर. म्हणजे सनलाईट ज्यावेळेस एअर मधून ट्रान्सफर होतो, ठीक आहे, किंवा त्याच्यामधून पास होतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होते, रिफ्रॅक्शन होते. काय होते? रिफ्रॅक्शन होते. आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला स्पेक्ट्रम म्हणजे 7 वेगवेगळे कलर आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आपण त्याला रेनबो म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? रेनबो म्हणतो. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये एक क्वेश्चन आपल्याला विचारलंय, फ्रॉम इन्सिडेंट व्हाईट रे हाऊ विल यू ऑब्टेन द व्हाईट इमर्जन लाईट बाय मेकिंग अ यूज ऑफ द टू प्रिझम. म्हणजे तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस एका प्रिझम मधून ज्यावेळेस लाईट पास होतो इट विल डिस्पर्स. म्हणजे काय होईल, त्याचं डिस्पर्शन होईल. त्याचं काय होईल, डिस्पर्शन होईल. आणि इट विल बी स्प्लिट इनटू द 7 डिफरंट कलर. आणि ते 7 वेगवेगळ्या कलर मध्ये स्प्लिट होईल. ठीक आहे, मग ह्या कलरला पुन्हा जर आपल्याला रिकॉम्बिनेशन करायचं असेल, व्हाईट कलर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. तर बघा मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 2 प्रिझम घ्यावे लागतील. काय करावे लागतील, 2 प्रिझम आपल्याला घ्यावे लागतील. 2 प्रिझम आपल्याला एकमेकांसमोर मांडावे लागतील. ठीक आहे, मांडल्यानंतर बघा हे डिस्पर्शन झालं. हे डिस्पर्शन रेज आहेत ते एंटर करतील या प्रिझम मध्ये. आणि या प्रिझम मधून पुन्हा लाईट काय होईल, त्याचं रिफ्रॅक्शन होईल. आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर पुन्हा लाईट द रिकॉम्बिनेशन होईल लाईटची, आणि पुन्हा आपल्याला व्हाईट लाईट आपल्याला तिथं मिळेल. ठीक आहे मित्रांनो, समजले? ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. बघा मित्रांनो, यू मस्ट हॅव सीन द chandeliers having passed the
हॅव्हिंग अ ग्लास प्रिझम. तुम्ही बघितलं कधी झुमर बघितलं आपल्या घराचं, ते एक ग्लास प्रिझम पासून बनलेलं असते. ठीक आहे. द लाईट फ्रॉम द टंगस्टन बल्ब गेट डिस्पर्स व्हाईल पासिंग थ्रू द दिस प्रिझम अँड वी सी द कलर स्पेक्ट्रम. इफ द यूज अन LED लाईट इन्स्टेड ऑफ द टंगस्टन बल्ब विल यू बी एबल टू सी द सेम इफेक्ट. बघा, जर बघा मित्रांनो तुम्ही कधी झुमर बघितलं असेल घराचं, ठीक आहे, कधी बघितलं असेल तर काय होते त्याच्यामधून काय होते बघा मित्रांनो, जर त्याच्यामध्ये जर आपण टंगस्टन बल्ब जर आजूबाजूला लावलेला असेल तर काय होईल, हे लाईट रे त्याच्यावर पडतील आणि ते झुमर मधून काय होईल, स्पेक्ट्रम म्हणजे 7 वेगवेगळे कलर ते चमकायला लागते. बरोबर आहे. पण त्या जागेवर जर आपण LED लावला तर ही चमक आपल्याला पाहायला मिळेल का? आन्सर काय बघा, लाईट इमिटेड बाय द LED, ज्यावेळेस लाईट ह्या LED मार्फत म्हणजे लाईट इमिटिंग डायोड मार्फत बाहेर पडतो, त्याची जी वेवलेंथ असते दॅट नॉट बिटवीन द 400 टू द 700 नॅनोमीटर, त्याची जी वेवलेंथ असते ती 400 ते 700 नॅनोमीटर याच्या मधामध्ये नसते. त्याच्यामुळे हे स्पेक्ट्रम आपल्याला इथं पाहायला मिळणार नाही. स्पेक्ट्रम आपल्याला पाहायला मिळणार का? नाही. ठीक आहे. चला समोर जाऊया. नंतरचा पॉइंट आहे पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय. तर बघा मित्रांनो इथं काय दिलं आपल्याला, व्हेन अ लाईट एंटर रेअर मीडियम टू द डेन्सर मीडियम इट गेट पार्शियली रिफ्लेक्टेड. म्हणजे इथं लाईट तुम्हाला दिसेल, हे लाईटचा सोर्स आहे, इथून हा लाईट अशा प्रकारे मूव्ह होतो. तर बघा मित्रांनो हा रे काय झाला, इथं पडला आणि पडल्यानंतर काही प्रमाणामध्ये याचं काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे. बरोबर आहे. काही प्रमाणामध्ये रिफ्रॅक्शन झालेलं आहे आणि काही प्रमाणामध्ये याचं रिफ्लेक्शन झालेलं आहे. रिफ्रॅक्शन आणि काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन दोन्ही झालेलं आहे. बघा एका रेचं दोन्ही काही प्रमाणामध्ये. ठीक आहे. मग बघा मित्रांनो याचं बघा इकडे झालेलं आहे रिफ्रॅक्शन, इकडे झालेलं आहे रिफ्लेक्शन काही प्रमाणामध्ये. याला आपण पार्शियल काय म्हणतो, रिफ्लेक्शन म्हणतो. पार्शियल रिफ्लेक्शन इथं तुम्हाला दिसेल, हे आहे पार्शियल रिफ्लेक्शन. बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, पार्ट ऑफ द लाईट गेट रिफ्लेक्टेड अँड कम बॅक इन टू द डेन्सर मीडियम ऍज पर द लॉ ऑफ द रिफ्लेक्शन. आणि काही रेज आहे ते काही पुन्हा बॅक त्याच मीडियम मध्ये आलेले आहेत. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन म्हणतो. काही बाहेर निघून गेला एका मीडियम दुसऱ्या मीडियम मध्ये गेला, याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे. तर याला आपण म्हणत असतो पार्शियल, याला काय म्हणत असतो, पार्शियल रिफ्लेक्शन. ठीक आहे. आता बघा मित्रांनो काय होते. ठीक आहे. आता बघा मित्रांनो एक महत्वाचा भाग म्हणजे काय आहे, तर रेस्ट ऑफ द लाईट गेट रिफ्रॅक्टेड अँड गोज इन टू द रेअर मीडियम. आणि उरलेला जो लाईट आहे तो ह्या मीडियम मध्ये गेलेला आहे, दुसऱ्या मीडियम मध्ये म्हणजे रेअर मीडियम मध्ये म्हणजे एअर मध्ये. ठीक आहे. उरलेला आणि जो काही इकडे रिफ्लेक्ट झालेला आहे याला म्हणा आपण पार्शियली रिफ्लेक्शन म्हणणार याला. ठीक आहे. समजलं इथं. त्यानंतरचं बघा, आता महत्वाचा पॉइंट आहे की क्रिटिकल अँगल म्हणजे काय, तर पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द आय म्हणजे एक विशिष्ट व्हॅल्यू साठी आयच्या द व्हॅल्यू ऑफ द आर बिकम इक्वल टू द 90 डिग्री. म्हणजे ज्या वेळेस आर ची व्हॅल्यू 90 होते, आर ची व्हॅल्यू 90 डिग्री होते, त्यावेळेस आय ची व्हॅल्यू काय राहते, त्याला म्हणत असतो आपण अँगल ऑफ क्रिटिकल किंवा क्रिटिकल अँगल. बघा मित्रांनो क्रिटिकल अँगल म्हणजे काय, इथं बघा हा रेज बघा मित्रांनो अशा प्रकारे इथं पडल्यानंतर हा रेज कशा प्रकारे इथं रिफ्लेक्ट झाला बघा, तर हा अशा प्रकारे रिफ्लेक्ट झालेला आहे. म्हणजे आर ची व्हॅल्यू किती, म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथे किती आहे, 90 डिग्रीज आहे. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथे किती आहे, 90 डिग्रीज आहे. म्हणजे या आर 90 डिग्री आहे, त्यासाठी या आय ची व्हॅल्यू काय आहे, अँगल ऑफ इन्सिडेंट किती आहे, म्हणजे ज्या वेळेस आय इक्वल टू 90 होईल, आर इक्वल टू 90 होईल, त्यावेळेस आर जे काय असेल, आरचा अँगल जो काय असेल, सॉरी आयचा अँगल जो काय असेल त्याला आपण म्हणणार क्रिटिकल अँगल. त्याला काय म्हणणार आपण, क्रिटिकल अँगल. म्हणजे आर इक्वल टू काय असेल, 90 डिग्री. मग त्यावेळेस आयची व्हॅल्यू जे काय असेल, आयचा अँगल जो काय असेल त्याला म्हणणार आपण क्रिटिकल अँगल. त्याला काय म्हणणार आपण, क्रिटिकल अँगल. ह्या गोष्टी मला इथं ध्यानात ठेवायच्या आहे. For angle of incidence larger than the critical angle, the angle of refraction is larger than the 90 degree. Such a rays return to the denser medium. बघा, जर angle of incidence
अँगल ऑफ इन्सिडेंट जर क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त असेल, ध्यानात ठेवायचं आहे, म्हणजे पडणारा रे जो आहे त्याचा जो अँगल आहे तो क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त असेल तर तो रे काय होईल, पुन्हा त्याच मीडियम मध्ये पुन्हा बॅक येणार. त्याच मीडियम मध्ये काय येणार, तो बॅक येणार, पुन्हा तो रिफ्लेक्ट होणार त्याच मीडियम मध्ये. इथं तुम्हाला दिसेल. तर बघा मित्रांनो, हा रे बघा अशा प्रकारे तो इथं काय इथं पडला. पडल्यानंतर जो याचा अँगल आहे आय हा कसा आहे, ग्रेटर आहे कशापेक्षा, अँगल ऑफ क्रिटिकल किंवा क्रिटिकल अँगल पेक्षा. त्याच्यामुळे जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो पुन्हा त्याच मीडियम मध्ये आलेला आहे. याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. याला काय म्हणतात, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या. याला काय म्हणतो आपण, टोटल अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे बघा हा रे इथं पडल्यानंतर बघा मित्रांनो, जो अँगल ऑफ इन्सिडेंट आहे हा क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त आहे म्हणून तो रेज आहे पुन्हा त्याच मीडियम मध्ये वापस आला, याचं रिफ्लेक्शन झालं. याला म्हणतो आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर बघा मित्रांनो, आता जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू द सेकंड, तो काय असतो, साइन आय अपॉन साइन आर. साइन आय अपॉन साइन आर फॉर द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ज्यावेळेस टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असते त्यावेळेस आय हा क्रिटिकल अँगल असतो, आणि आर किती असतो, 90 डिग्री असतो. आर किती असतो, 90 डिग्री. म्हणजे जर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर याचा काढण्याचा प्रयत्न केला तर साइन आय अपॉन साइन 90 असतो. बरोबर आहे. मग साइन 90 होत असतो 1, म्हणजे साइन आय अपॉन 1, म्हणजे याचं आन्सर आहे साइन आय. म्हणजे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, तो असतो साइन आयच्या बरोबर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, साइन आयच्या बरोबर. ठीक आहे, समजले. चला समोर आता आपण जाऊया. आता बघा मित्रांनो, रेनबो तुम्ही कधी बघितला असेल. रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फेनॉमेनॉन. ही एक नैसर्गिक सर्वात सुंदर एक घटना आहे. इट इज द कंबाईन इफेक्ट ऑफ अ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेसेस. ह्याच्यामध्ये एक नॅचरल प्रोसेस आहे, त्याला काय म्हणतो आपण, ते आपण इथं आता बघणारच आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो, डिस्पर्शन सुद्धा होते. डिस्पर्शन मध्ये व्हाईट लाईट पडलेला आहे, याचं डिस्पर्शन झाले. डिस्पर्शन म्हणजे काय, व्हाईट लाईट स्प्लिट होणं इनटू 7 डिफरंट कलर मध्ये. त्यानंतर याचं रिफ्रॅक्शन होते. काय होते, रिफ्रॅक्शन होते. सोबत टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन सुद्धा होते. या सगळे घटना तिथं होतात म्हणून आपल्याला रेनबो तिथं आपल्याला दिसतो. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे रेनी सीझन मध्ये जे आपलं ऍटमॉस्फिअर असते त्याच्यामध्ये स्मॉल वॉटर ड्रॉपलेट असतात. ठीक आहे, आणि हे वॉटर ड्रॉपलेट इट ऍक्ट ॲज अ स्मॉल प्रिझम. हे एखाद्या स्मॉल प्रिझम वाणी काय करतात, ऍक्ट होत असतात. ठीक आहे, ज्यावेळेस सनलाईट येते आणि त्यावर पडल्यानंतर काय करतात, त्याच्यामधून लाईट काय होतो, रिफ्रॅक्ट होतो आणि डिस्पर्शन होते. रिफ्रॅक्ट सुद्धा होतात आणि डिस्पर्शन होते. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसते की जे लाईट त्यामधून बाहेर पडताना दिसतात. ठीक आहे, त्याच्यामधून जे लाईट बाहेर पडतात आपल्याला असं वाटते की तिथं एक वेगवेगळे डिफरंट कलर दिसतात. ठीक आहे, आणि आपल्याला तो एक रेनबो दिसायला सुरुवात होतो. बघा मित्रांनो, हा एक लाईट याच्यावर पडल्यानंतर ह्या वॉटर ड्रॉपलेट आहे. सपोज काय वॉटर ड्रॉपलेट एक पाण्याचा थेंब आहे. पडल्यानंतर काय झालं, त्याचं डिस्पर्शन झालं, वेगवेगळ्या कलरमध्ये तो काय झाला, स्प्लिट झाला. आणि पडल्यानंतर काही प्रमाणामध्ये याचं रिफ्रॅक्शन झालं, काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन झालं. त्यानंतर रिफ्रॅक्शन झाल्यानंतर पुन्हा याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. म्हणजे पुन्हा याच्यामध्ये काय झाले, याचं रिफ्लेक्शन सुद्धा, रिफ्रॅक्शन पण झालं आणि रिफ्लेक्शन पण झालं. रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन, आणि पुन्हा रेज इथं पडल्यानंतर पुन्हा काय झालं, पुन्हा याचं इथं आपल्याला रिफ्रॅक्शन पाहायला मिळते. अशा प्रकारे आपल्याला एक ब्युटिफुल फेनोमेना वी कॅन सी इन द रेनी सीझन into the atmosphere. We call it as a rainbow. त्याला आपण काय म्हणतो, रेनबो म्हणत असतो. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. त्यानंतर आपल्याला एक प्रॉब्लेम दिलाय सॉल्व्ह करायला. बघा प्रॉब्लेम काय आहे, द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.36. व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ द लाईट इन द वॉटर. बघा मित्रांनो, वेलोसिटी ऑफ द लाईट इन अ व्हॅक्यूम दिलाय 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. बघा मित्रांनो, ही वेलोसिटी झाली कशाची, लाईटची, व्हॅक्यूम मध्ये. बरोबर आहे, ती इथं आपण लिहिलेली आहे.
आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा दिलाय इथं आपल्याला, वॉटरचा दिलाय, तो आहे 1.36. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो काय, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो V1/V2. म्हणजे V1 म्हणजे काय आहे, हे झालं वेलोसिटी ऑफ द लाईट इन अ एअर, ठीक आहे, किंवा इथं काय दिलंय व्हॅक्यूम मध्ये, म्हणजे वेलोसिटी ऑफ अ लाईट इन अ व्हॅक्यूम. देन V2 काय आहे, वेलोसिटी ऑफ अ लाईट इन अ वॉटर. म्हणजे वॉटर मध्ये वेलोसिटी किती असली आपल्याला काढायचं, सोप्या भाषेमध्ये V2 काढायचा आहे. मग बघा मित्रांनो काय करावं लागेल, हे V2 इकडे आणा. म्हणजे काय होईल, V2 इकडे आणल्यानंतर V1/N होईल, बरोबर आहे. मग V1 काय, 3 × 10⁸. ठीक आहे, हे वेलोसिटी आहे लाईटची इन अ व्हॅक्यूम मध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, इथं आहे 1.36. आता काय करायचं आहे, 10⁸ आहे, 10⁸ दिशाला तसं राहू द्या आन्सर मध्ये, 10⁸. ठीक आहे, त्याला मल्टिप्लाय करा आणि आता या 3 ला डिवाइड करा 1.36 ने. जे काही आन्सर येईल त्याच्या समोर लिहून टाका, ते आन्सर येणार 2.21. म्हणजे 2.21 × 10⁸ मीटर पर सेकंद. हे काय झालं, आपली वेलोसिटी झाली कशामध्ये, या वॉटरमध्ये. ठीक आहे, समजले. चला त्यानंतर बघूया सेकंड क्वेश्चन. लाईट ट्रॅव्हल विथ द वेलोसिटी 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद इन अ मीडियम. एका मीडियम मध्ये लाईटची वेलोसिटी आपल्याला दिली आहे. ऑन एंटरिंग द सेकंड मीडियम, ज्यावेळेस सेकंड मीडियम मध्ये जाते, इट्स वेलोसिटी बिकम अ 0.75 × 10⁸ मीटर पर सेकंद. त्यावेळेस दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळेस त्याची वेलोसिटी होते 0.75 × 10⁸ मीटर पर सेकंद. व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. आता काय करायचं, आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, इट इज द रेशो ऑफ द वेलोसिटी. हा काय एक रेशो आहे कशाचा, वेलोसिटीचा. मग आपल्याला काय करायचं, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. म्हणजे याला आपण लिहिलं 2n1 अशा प्रकारे. ठीक आहे, मग वेलोसिटी काय आहे फर्स्ट मीडियम मध्ये ती आहे, ठीक आहे, फर्स्ट मीडियम मध्ये वेलोसिटी किती आहे, 1.5 × 10⁸. ठीक आहे, अपॉन 0.75 × 10⁸. ठीक आहे, आता 10⁸ आहे, 10⁸ आहे, याला कॅन्सल करा आणि 1.5 ला 0.75 ने डिवाइड करा, आन्सर येणार 2. म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झालेला आहे तो आहे 2. किती आहे, 2. तर आय होप मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि हा व्हिडिओ बदल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद, आभार आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हॉट्सअपवर जर व्हिडिओ पाहिजे असतील तर 86 57 33 22 80 आम्हाला व्हॉट्सअप करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.